आणि ते महाराज खुश होतात आणि तिथून निघून जातात। साधू हा अतिशय गरीब असतो, त्याला ती मोहऱ्यांनी भरलेली थाली बघून खूप आनंद होतो आणि तो विचार करत असतो की आता मी घरी गेल्यानंतर याचा वापर माझ्या परिवारासाठी करेल, मी याच्यातून हे खरेदी करेल, ते खरेदी करेल। या सगळ्या विचारांनी तो अगदी आनंदित असतो आणि त्याच्या मार्गाने जात असतो। आणि तितक्यातच काय घडतं की त्याला एक चोर रस्त्यात भेटतो आणि तो चोर ती सोन्याच्या मोहरांनी भरलेली थैली चोरी करतो आणि घेऊन जातो। त्यावरती साधूला खूप वाईट वाटतं। साधू म्हणतो, इतक्या दिवसांनंतर मला काहीतरी चांगलं भेटलेलं होतं आणि तेही माझ्या हातातून निघून गेलं, काय जाऊ दे, माझं नशीबच खराब आहे, असं म्हणून साधू निघून जातो। असंच 2-3 दिवसानंतर पुन्हा अर्जुन आणि श्रीकृष्ण तिथे फेरफटका मारत असतात आणि पुन्हा तो साधू त्यांना भेटतो। त्यावरती साधू त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगतो आणि अर्जुनलाही वाईट वाटतं, पण श्रीकृष्ण मात्र मंद हसत असतात। अर्जुन त्यांना एक मोती देतो आणि सांगतो की जाऊ दे, तुमची सोन्याची थैली जरी चोरीला गेली तरी हा मोती घ्या आणि ह्या मोतीचा वापर तुम्ही तुमच्या जीवनासाठी करा। यावरती तो साधू पुन्हा खूप खुश होतो आणि घरी जातो आणि पुन्हा त्याचे स्वप्न रंगवणे चालू होतात। यावेळेस मात्र साधू अगदी अलर्ट असतो। साधू विचार करतो की नाही, माझी सोन्याची मोहऱ्यांनी भरलेली थैली जरी चोरीला गेली तरी हा मोती मात्र मी माझ्या आयुष्यात उपयोगी आणणार। यावरती साधू त्या मोतीला खूप जपतो आणि विचार करतो की आता मी याला कुठे लपवू म्हणजे हा चोरीला जाणार नाही, आणि तो त्याच्या झोपडीत जातो। झोपडीत गेल्यानंतर तिथे एक जुना घडा असतो, त्या घड्यामध्ये हा साधू तो मोती ठेवून देतो आणि तो म्हणतो की ह्या घड्याला वर्षानुवर्ष कोणी हात नाही लावला, त्यामुळे ह्या घड्याला कोणीही चोरणार नाही आणि कोणाचं लक्षही जाणार नाही, कारण हा घडा खूपच खराब आहे आणि खूप वर्षापासून रिकामाही आहे, त्यामुळे याला कोणी चोरीही करणार नाही आणि याच्यावरती कोणाचा संशयही जाणार नाही। असा विचार करून साधू निवांत झोपून घेतो आणि काहीच वेळात साधूची बायको नदीवरती पाणी आणण्यासाठी जाते आणि येता येता काय घडतं की तो जो घडा होता तिच्या हातात पाण्याने भरलेला तो फुटून जातो आणि ती घरी येते आणि घाईघाईमध्ये तो जुना घडा उचलून घेऊन जाते आणि त्याने